नमस्कार, किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत हिवाळ्यासाठी पौष्टिक असे शेंगदाणा तीळ आणि गुळाचे लाडू। तर प्रथम आपण कढईमध्ये 2 वाटी शेंगदाणे घेणार आहोत। तर ते शेंगदाणे तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवरती सतत हलवत हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर आपण आता या इथे प्रमाण हे 2 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळ असं घेतलेलं आहे। तर प्रथम आपण आता शेंगदाणे भाजून घेऊयात। तर मी सतत हलवत तुम्ही शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। तर आता हे व्यवस्थित असे भाजून घाई नाही करायची शेंगदाणे कधीही भाजत असताना। जर तुम्ही घाईमध्ये फुल गॅसवरती जर शेंगदाणे भाजले तर ते फक्त वरच्या साईडनेच भाजले जातात, आतून हे ते कच्चेच राहतात। तर पाहू शकता हे असे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि आपण ते एका ताटामध्ये आता काढून घेणार आहोत। तर ते काढून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये आता मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तर ते तीळ मी आता त्या कढईमध्ये घेते। तर मी हे तीळ ह्या वाटीने 1 वाटी घेतलेले आहेत। तर प्रथम मी तीळ हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, कारण की ते गावरान तीळ असल्यामुळे आणि ते आमच्या घरच्या शेतातले असल्यामुळे त्या तिळामध्ये माती असू शकते। तर ते आपण जर तीळ धुवून घेतले 2-3 पाण्याने तर ते व्यवस्थित त्यामधली माती निघून जाते आणि तीळही स्वच्छ होतात। तर पाहू शकता हे तीळ असे व्यवस्थित भाजून घ्यायचे। ते जोपर्यंत असे तडतड वाजत नाही तोपर्यंत ते तीळ भाजलेले नसतात। तसे झाले की तुम्ही ते तीळ व्यवस्थित भाजून घेऊ शकता। नंतर आपण ते दोन्ही तीळ आणि शेंगदाणे दोन्ही व्यवस्थित थंड झालेले आहेत। नंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर प्रथम त्यामध्ये मी अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे असे घेणार आहे, म्हणजे आपण 2 भागामध्ये ते काढून घेणार आहोत। त्यामध्ये आपण पहिले 1 वाटी गूळ घालून घेऊयात। ते व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलेलं आहे। ते आपण एका ताटामध्ये आता काढून घेऊयात। नंतर आपण जे राहिलेले तीळ आणि शेंगदाणे आहेत आणि गूळ ते मिक्स करून आपण ते मिक्सरमधून काढून घेऊयात। ते आता आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि आता दुसऱ्या वेळेस आपण ते काढून घेऊयात। तर त्यामध्ये मी आता तीळ घातलेले आहेत, नंतर शेंगदाणे आणि राहिलेले जे 1 वाटी गूळ आहे ते। तर मी इथे 3 वाटी शेंगदाणे 1 वाटी तीळ आणि 2 वाटी गूळ असं मी प्रमाण घेतलेले आहे। असं प्रमाण घेतल्यानंतर व्यवस्थित म्हणजे जास्त गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही, असे छान लाडू होतात। तर तुम्ही आता हे सेकंड टाइम पण मी काढून घेतलेलं आहे। ते काढून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला चालू करायचं। तर ते लाडू आपण तुम्हाला जसे हवे तसे मोठ्या साईज किंवा मीडियम साईजचे तुम्ही लाडू इथं वळू शकता। असे तुम्ही एका हाताने जरी लाडू वळले तरी पण होतात, कारण ते आपण व्यवस्थित सगळे तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले आणि ते व्यवस्थित बारीक आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। तर पाहू शकता एकदम छान लाडू वळतायत। ते आपण एका बाउलमध्ये वळून घेऊयात सगळे लाडू। ते झाल्यानंतर तुम्ही हे लाडू मुलांना रोज एक देऊ शकता। खूप हेल्दी आहेत हे लाडू, तुम्ही नक्की बनवा। तर पाहू शकता हे बनवल्यानंतर किती मऊही होतात। मी फोडूनही दाखवते, खूप छान लाडू झालेले आहेत। अशाच रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ही शेंगदाणा तीळ गुळाचे लाडू जे आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये